उमेदवार भेटले नाही, निवडणुकीत ठाकरेंचा फुफाटा होईल। शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी ठाकरे गटावरती ही टीका केलेली आहे। भुमरेंनी पैठण सांभाळावं, फुफाटा तुमच्याच मतदारसंघातून जाईल असा पलटवार अंबादास दानवे यांनी केलेला आहे। उभाटा किती नंबरला जाईल याचा पता नाही, कारण उभाटाला उमेदवार सुद्धा भेटले नाही। उभाटाचा सगळा फुफाटा होणार आहे, एवढं मी सांगतो। उभाटाचा सगळा फुफाटा होणार आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो। याचा अर्थ तुम्ही जे केलं त्याचं समर्थन करता, मग बोंबा का मारत होते त्यावेळेस? शिवसेना सोनिया गांधी बरोबर जाते, राहुल गांधी बरोबर जाते, आणि मग तुमच्या पक्षाचे लोक त्या पोस्टर कशाला टाकतात? सोनिया गांधींचा फोटो सोबत आणि एकनाथ शिंदेंचा फोटो सोबत। मग तुम्ही उद्धवजीच्या नावाने का बोंबलत होते, हा माझा प्रश्न आहे। पैठण सांभाळा एवढंच मी सांगतो। तुमचे पैठण जे आहे तुम्ही तिथलं तुमचं सुरक्षित आहे का तेवढंच बघा आधी। फुफाटा तुमच्या याच्यातच पैठणवरूनच आतमध्ये जाईल सांगतो। बातमी महत्वाची आहे। योगींनी सभेत म्हटलं होतं बटेंगे तो कटेंगे। नवनीत राणा यांनी हे वक्तव्य केलंय, तर इस बार ना बटेंगे ना कटेंगे असं देखील नवनीत राणांनी म्हटलंय। एक भी रहेंगे और सेफ भी रहेंगे असंही नवनीत राणा म्हणतात। धर्मध्वजावरती बोट उचलणाऱ्यांचं बोट छाटलं पाहिजे असंही नवनीत राणांनी बोलून दाखवलंय। आणि योगीजींच्या सभामध्ये आमच्या योगीजींनी म्हटलं होतं की बटोगे तो कटोगे, और इस बार ना बटेंगे ना कटेंगे और एक भी रहेंगे और सेफ भी रहेंगे। जो धर्म ध्वज पे हाथ उंगली उठाता है उसकी उंगलियां काट देनी चाहिए, और तीनों से तीनों कमल इस क्षेत्र में हम लोगों को चला। तर रामखाडे प्रकरणावरून जयंत पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र आहे। रामखाडे यांच्यावरील हल्ल्याचा जयंत पाटील यांनी निषेध नोंदवलाय। मुख्यमंत्र्यांनी प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याची ही मागणी जयंत पाटील करतायत। आरोपीला तात्काळ अटक करा आणि कठोर शिक्षा द्या अशी ही मागणी जयंत पाटलांनी केली आहे। बातमी महत्वाची आहे। आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरती बोलण्याची कार्यकर्त्यांची सभेत मागणी होती। कोर्टाचा निर्णय आला की ते पण करू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आपण त्यावर देखील बोलणार आहोत असंही मुख्यमंत्री म्हणतायत। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्यकर्त्यांना तसं आश्वासन देण्यात आलंय। बोलतो ते करून दाखवणारे लोक आपण बघा। मागच्या काळामध्ये ज्यावेळी कशाचं वर्गीकरण करणार आहे, अंतिम टप्प्यात आहे, काळजी करू नये। राहू दे त्यांचा प्रश्न बरोबर आहे, राहू दे, प्रश्न बरोबर आहे त्याचा बाबा। करणार वर्गीकरण करणार आहे, त्या संदर्भात न्यायमूर्तींचा रिपोर्ट पुढच्या महिन्यात येणार आहे, मग आपण ते करणार आहोत। आणि म्हणून बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे। काही काळजी करू नका, त्यांचा प्रश्न सोडवलाय आपण। बंधू भगिनींनो, आपण हे लक्षात ठेवा की या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून जी आश्वासनं आम्ही देतो ती आश्वासनं आम्ही पूर्ण करणारी लोक आहोत।